परत एकदा विदर्भ किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर सकाळचे 8:30 वाजलेले आहे आणि या टेबलखाली जे देवाचे कपडे होते ते धुवायचे होते. मला म्हटलं चला आज धुवून घेऊया. आता हा टेबल आवरायचा राहिलेला होता म्हणून ते कपडे काढायला घेतले. तर हे कपडे मी घरातील जे पाणी असते आपलं गुंडामध्ये भरून ठेवलेलं त्या पाण्याने धुते आणि घरातीलच भांडे घेते धुण्यासाठी. म्हणजे बाहेरचं पाणी वगैरे वापरत नाही. देवाचे कपडे म्हटलं तर ते आपल्या घरातल्या पाण्यानेच धुवायचे. आणि ह्या टेबलखाली खूप पसारा झालेला होता तर म्हटलं तो पण साफ करायचा होता. आणि हे नारळ जे आहे तर हे दिवाळीपासूनचं आहे, ते मला फोडायचं होतं. राहूनच गेलं, ओलं नारळ होतं, कुणा स्टोव खराब झालं की काय. त्यानंतर कपडे वगैरे ते सर्फमध्ये भिजत घातलेले आणि आता इथे थोडं मुरमुऱ्याचा चिवडा करायचा होता, कच्चा चिवडा. तर त्यासाठी इथे मुरमुरे घेतले, बाकी काहीच टाकलेलं नाही. थोडं हळद, तिखट, मीठ प्लेटभर करायचा होता, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कांदा वगैरे काहीच वापरलेला नाही. सिंपल असा केलेला आहे. आणि नाश्त्याला आता आज म्हटलं काय करायचं, तर एकटीसाठीच करायचा होता, त्याच्यामुळे मग हा मुरमुऱ्याचा चिवडा केला. थोडं कच्चं तेल घातलं त्यामध्ये. आणि मला मुरमुऱ्याचा चिवडा असा नरम आवडत नाही, थोडा कढईमध्ये अरत परत केलेला आवडतो. पण म्हटलं आता वेळेवर थोडंसं करायचं असलं तर मग मी असाच करते. थोडे शेंगदाणे घातले त्यामध्ये आणि मिक्स करून घेतला. नाश्ता केल्यानंतरच बाकी कामं करणार आहे. आता 9:30 होत आलेले आहे आणि नाश्ता वगैरे आटोपला. त्यानंतर हे कपडे धुवायला घेतले. तर हे हातानेच वॉश करत असते, म्हणजे देवाचे कपडे असं जमिनीवर तर धुवूच नये. त्यामुळे ह्या परातीमध्ये मी सर्फचं पाणी केलेलं आहे आणि अर्धा तास भिजत ठेवले. त्यानंतरच ते धुवायला घेतले. आणि पाणी घरातीलच घेतलेलं आहे, जे की गुंड भरून ठेवलेले होते त्यातील. आणि इकडे असं वाटते की लवकर ऊन यायला पाहिजे, पण इकडे 12-1 वाजता ऊन येत असते. तोपर्यंत सर्व कामे आटोपली असतात. भांडे वगैरे व्हायचेच होते. आधी म्हटलं कपडे धुवून घ्यायचे हे, त्यानंतरच भांडे घासायचे, म्हणून आधी हे कपडे क्लीन केले. त्यानंतर दुपारचे 4 वाजलेले आहे आणि इथे बघा माकड आलेले आहे. आणि व्हिडिओ मी हा 2 दिवसा मिळून शूट केलेला आहे. आणि इकडे मुलगी गावावरून आली तर ते सुटकेस बाहेरच होती. त्यानंतर इथे दुपारी चहा केलेला आहे. दुपारचे 4:30 वाजले आणि आता भांडे घासायचे होते. दुपारची कामे म्हणजे भांडे, झाडझूड आणि चहा पाणी. त्यानंतर बघू शकता बाहेरचं वातावरण. बॅग मी ते एका साईडला यासाठी ठेवली की यातील कपडे धुवायचे होते, ती बॅग पण वॉश करायची होती, म्हणजे पुसून घेणार म्हणून म्हटलं राहू द्या ती बाहेरच. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा कपडे भरपूर असे काढलेले आहे आणि मुलगी आली की कार्टून चालू होऊन जाते. त्यानंतर इकडे बाहेर छान अशी ऊन आलेली आहे आणि आता 9:30 होत आलेले आहे. त्यानंतर इथे नाश्ता करायचा होता, तर नाश्त्यामध्ये उपमा. आणि हा रवा थोडा जाडसरच आहे, कारण जो बारीक रवा होता तो संपलेला. आणि जाड रव्याचा उपमा मला तर अजिबात आवडत नाही, म्हणजे आमच्याकडे कोणीच खात नाही. पण आता ते एक पॅकेट होतं, म्हटलं ते संपवावेच लागेल, तर इथे उपमा करायला घेतला. आणि त्यानंतर बाकी कामं करायची होती. आता हे भांडे वगैरे घासायचे होते. नाश्ता झाल्याशिवाय भांडे तर होतच नाही. तर हे अर्धे भांडे नेऊन ठेवले मी आणि काही राहिलेले होते आता नाश्ता केल्यानंतर जे झालेत ते, तर ते भांडे वगैरे घासायला नेले. आणि त्यानंतर रूमची आवराआवर करायची होती. आणि कामं करता करता लगेच वेळ होऊन जाते. 9ला जर नाश्त्याला लागले त्यानंतर म्हटलं गॅस ओटा क्लीन करून घ्यायचा, नंतर भांडे घासणार. आता ह्या गॅस ओटा क्लीन करायच्या आधी मला इथे पाणी लावलेलं होतं, तर ते बंद करायचं होतं. पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे ते. त्यानंतर भांडे वगैरे घासले आणि इथे कपडे धुवायचे होते. तर आधी हे 2-3 भांडे राहिले ते पण धुवून घेतले. आणि ते भांडे घासायचं म्हटलं की खूप जमा होतात आणि जाता येत नाही. त्यानंतर कपडे वॉश केले. कपडे भरपूर होते. स्वेटर होते ते मी वर वाळत घालायला आणले आणि काही कपडे खाली ठेवले. वरती एकच दोरी असल्यामुळे इथे जास्त कपडे आणता येत नाही, कारण कपडे भरपूर होते. मग म्हटलं जे जाड कपडे आहेत ते वरती आणायचे. आणि वर छान ऊन असते, लवकर वाळतात, त्यामुळे मग वरती जाड कपडे टाकलेले बरे राहते. तर हे स्वेटर होते, 2 टॉवेल्स होते, तर ते घेऊन आली. आणि म्हटलं थोडा वेळ वर बसूया, ऊन पण छान होती. आणि खाली कसं कामामध्ये आपल्याला उन्हामध्ये बसता येत नाही, तर इथे कपडे वाळू टाकायच्या निमित्ताने आली. सहसा तर वरती मी टाकत नाही, जर एखादी वेळा जास्त कपडे असले, खाली जागा नसली तरच आणते, नाहीतर मग सर्व कपडे खालीच टाकते. कारण इथे माकडं कधी येतात सांगता येत नाही. आणि ते दोऱ्यावरचे जे कपडे असतात ते पण ओळतात, त्याच्यामुळे मग मी वर आणतच नाही. आणि बघू शकता दोन्ही तार कपड्यांनी भरलेले आहे. या साईडला पण कपडे, मागच्या साईडला. आणि आता कपडे आधी धुवून घेतले. फरशी वॉश करायची होती, कारण खूप पसारा झालेला होता, इथून जाण्यानं करावं लागत होतं, त्याच्यामुळे. नंतर ही रूम आवरायची होती. फरशी पुसल्यानंतरच आंघोळ वगैरे होणार, कारण की आधी कपडे भरपूर होते, त्याच्यामध्ये 1 तास गेला माझा.
आणि त्यानंतर इथे सर्व पायदान बाहेर ठेवले. एक सुकट ठेवते तर दुसरं ठेवते त्यामध्ये. आणि रोजचं इथलं पायदान बदलवत असते. एक दिवस एक तर एक दिवस दुसरं. आणि व्हिडिओ थोडा मी फास्टमध्येच घेतलेला आहे. त्यानंतर इथे सोफा आवरायचा होता आणि कपड्यामध्येच माझा 1 तास गेला, त्याच्यामुळे ही कामं लांबलेली. तर आज बराच वेळ झाला कामं करायला. आणि कुठल्या गावावरून आलं तर ते बॅगमधले कपडे सर्वच धुवावे लागतात, कारण धुतलेले जरी असले तरी पण ते आपल्याला प्रवासातून आलं तरी ठीक वाटत नाही. त्याच्यामुळे मी सर्व धुवून टाकत असते. त्यानंतर सर्व कामे आटोपली आणि आता ते भांडे लावायची होती. भांडे तरी पण भरपूर होते आज. आधी म्हटलं भांडे लावून घ्यायचे आणि त्यानंतर स्वयंपाक. आता 1 वाजलेला आहे. तर स्वयंपाक काही मी आता जास्त करणार नाही, फक्त खिचडी लावणार आणि टमाटरची चटणी, कारण भरपूर वेळ झाला होता. त्याच्यामुळे मग आता शॉर्टकटच करणार थोडं. खिचडी लावून दिली की बस होऊन जाईल. चपात्या वगैरे काही करत नाही आणि वरण भात पण आज नाही. तर इथे आधी हे सर्व भांडे लावून घेते, त्यानंतर स्वयंपाकाची तयारी. आणि हे जे ताटं आहेत ना, खूप जमा झालेले आहे. यातील मला कमी करावे लागतात, कारण तिथे जागाच नाही आणि ताटं पण बसत नाही. त्यानंतर इथे खिचडीचा कुकर लावलेला आहे आणि मग लक्षात आलं की हळद टाकल्यानंतर ते मिक्स केलं नाही. मग ते चाकूनेच मी मिक्स केलं आणि त्यानंतर इथे खिचडीचा कुकर लावून दिला. आणि त्यासोबत करणार आहे टमाटरची चटणी. तसं तर मला कढी करायची होती, पण दही नव्हतं, त्याच्यामुळे मग टमाटरची चटणी, कारण 1 ते 2 पोळ्या होत्या रात्रीच्या, तर त्यासोबत पण होऊन जाईल. आणि ह्या कुकरचा हा प्रॉब्लेम आहे की नवीन त्याला रिंग आणलेली आहे, तर तो लवकर लागत नाही, खूप फिट्ट होतो. त्याच्यामुळे तो एकदम हाताने प्रेशर देऊन तो लावावा लागतो. तर त्यानंतर इथे टमाटरची चटणी करायची होती, तर 3 टमाटर आणि 2 कांदे घेतलेले आहे. जास्त टमाटरची म्हणजे टमाटर जास्त टाकले की आमच्याकडे कुणी खायला पाहत नाही, मग त्यामध्ये कांदे पण बरेपैकी घ्यावे लागतात. आणि हिरवी मिरची. तर टमाटरची चटणी मला अशी करण्यापेक्षा भाजलेल्या टमाटरची खूप आवडते. म्हणजे आमच्याकडे सर्वच खातात, पण मी ते आता वेळ झाला म्हणून काही टमाटर भाजले नाही, कट करूनच घेतलेले आहे. आणि त्यात स्वयंपाक करता करता मध्येच पार्सल आलेलं होतं, तर ते पार्सल आणायला जायचं होतं. तर इथे मग म्हटलं गॅस बंद करून देते, नंतर पार्सल घेऊन येते. तर त्याआधी मी कुकर जो होता तो कमी फ्लेमवर केला आणि पार्सल घेऊन आली आणि त्यानंतर परत इकडे टमाटरची चटणी करायला घेतली. तर पार्सल मी एक ते किचन क्लीनर बोलावलं होतं, तर ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर त्यानंतर स्वयंपाक वगैरे आटोपला आणि आता हे बघा, हे पार्सल आहे. तर हे अर्बन वाईफचं किचन क्लीनर आहे. आता बरेच जण यूट्यूबर आहे ते कोलॅबरेशन करतात, तर हे अर्बन वाईफचं त्यांनी बऱ्यापैकी ॲड दिलेल्या होत्या. म्हटलं चला बघूया एकदा घेऊन रिझल्ट कसा आहे. तर मागच्या वेळेस आणलेलं होतं किचन क्लीनर, ते वेगळं होतं, म्हणून यावेळेस मी हे आणलं, कारण किचनच्या जी वरची खिडकी असते ते खूप खराब होते, म्हटलं त्यासाठी होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.